सांगोला तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये गेल्या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमच्या तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचं प्रमाण जास्ती होतं। येत्या या 4 दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशी तर तालुक्यामध्ये ढगफुटी झाली आणि जवळजवळ 160 ते 70 मिलीमीटर पाऊस असा विक्रमी आणि उच्चांकी पाऊस सांगोला तालुक्यामध्ये या ठिकाणी आमच्या झालेला आहे। त्यामुळे रस्ते, पुलं, शेती ही तर वाहून गेलेलीच आहे। अनेक घरामध्ये पाणी जाऊन अनेकांचे संसार आणि घरं वाहून गेलेली आहेत आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे जनावरांची हानी झालेलीच आहे, परंतु मनुष्य हानी सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे। आजच एक माझ्याच गावातील एक चौगुले इसम जवळेगावच्या नदीमध्ये वाहून गेला। त्याची डेड बॉडी खाली बंधाऱ्यात सापडलेली आहे। 1 तासापूर्वीच आपल्या महिम आणि ह्याच्या परिसरामध्ये 2 मुलं वाहून गेलेली आहेत। त्याला मी तहसीलदारला फोन केला तर बोट मागवलेली आहे। पावसानं अजूनही या ठिकाणी थैमान चालू आहे। तर मी या ठिकाणी प्रशासनाला आणि शासनाला आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्माननीय जयाभाऊ गोरे यांनाही विनंती करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना त्वरित मुंबईला भेटून या तालुक्याच्या या ओल्या दुष्काळाची तातडीनं दखल घ्यावी आणि एवढ्या मोठ्या पर्जन्यवृष्टीमध्ये ओला दुष्काळ तातडीनं जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आणि उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत द्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी शासनाला आणि प्रशासनाला मी करत आहे। किती मागणी करणार हेक्टरी फळबागांना जीवितहानी झाली त्यांच्यासाठी? आता माझ्या माहितीप्रमाणे आमच्याकडे सांगोला तालुक्यामध्ये 1,32,000 हेक्टरचं क्षेत्र आहे। त्यामध्ये किमान 1,00,000 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे। त्यामध्ये काही जमिनी वाहून गेलेल्या आहेत। उभी जी पिकं आहेत, डाळिंब असतील, केळी असतील, तेही जागेवर उद्ध्वस्त झालेले आहेत। जास्तीत जास्त मदत या ज्यांचं नुकसान अति झालेलं आहे त्याला त्या पिकाच्या प्रमाणामध्ये मिळावी अशी माझी विनंती आहे।